श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावे याकरता पुरातत्व विभागाने विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यामध्ये असलेली ग्रॅनाइटची फरशी आणि जे काही चांदीचं आवरण होतं ह्या काढण्याच्या खरं तर पुरातत्व विभागानं मंदिर समितीला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार 15 तारखेपासून खरं तर चांदीचं जे काही आवरण होतं ते काढण्यात आलं होतं। मात्र आज जर आपण बघितलं तर आजपासून ग्रॅनाइट काढण्याच्या कामाला खरं तर थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी बुलेट प्रूफ काचेचं आवरण करण्यात आलेलं आहे। आपण जर आता बघितलं तर जो विठ्ठलाची मूर्ती त्या मूर्तीच्या कडेनं अगदी व्यवस्थित असा तो चौकोनी पद्धतीने काचेचं आवरण करण्यात आलेलं आहे, जेणेकरून ग्रॅनाइट काढताना फरशीचा तुकडा उडू नये किंवा कुठल्याही प्रकारच्या धुळीचा विठ्ठल मूर्तीला त्रास होऊ नये याकरता हे खरं तर आवरण करण्यात आलेलं आहे। काल रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत खरं तर हे कवच लावण्याचं काम सुरू होतं। आपण जर असं बघितलं तर त्या आवरणामध्ये एक CCTV कॅमेरा देखील लावण्यात आलेला आहे, जेणेकरून भाविकांना विठ्ठल मंदिराच्या बाहेर देखील विठ्ठलाचं दर्शन घेता यावं अशी व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर 15 तारखेपासून विठ्ठलाचं पदस्पर्शी दर्शने बंद करण्यात आलेलं आहे। फक्त सकाळी 5 ते 10:30 सकाळी 10:30 वाजेपर्यंत जवळपास 5.5 तास विठ्ठलाचं मुखदर्शन करत तर मंदिर समितीने सुरू केलेलं आहे। मात्र त्या CCTV कॅमेऱ्याच्या मार्फत 24 तास विठ्ठलाचं दर्शन हे भाविकांना मंदिर परिसरामध्ये घेता येणार आहे। त्याकरता वेगवेगळ्या प्रकारची स्क्रीनची देखील व्यवस्था मंदिर प्रशासन केलेली आहे। आज जर आपण बघितलं तर ह्या ग्रॅनाइटच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे। मात्र एक ग्रॅनाइटमुळे कुठलाही त्रास विठ्ठल मूर्तीला होऊ नये याकरता खरं तर हे आवरण बुलेट प्रूफ काचेचं आवरण करण्यात आलेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।